नूतनीकरण या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित खासदार नरेशजी मस्के, आमदार संजयजी केळकर, आमदार निरंजनजी डावखरे आणि खास ज्यांना निमंत्रण दिलं ते आपल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, अशोक संबेळ आणि अशोक हांडे, आता ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते अजित भुरे आणि त्याचबरोबर सौरभराव आयुक्त, रोहन घुगे आहेत, कलेक्टर आहेत नवीन आमचे, पांचाळ, मीनाक्षीताई शिंदे, सर्व व्यासपीठावरील संमेलनाचं नाव घेतलं ना मी, प्रकाश खांडगे, नाही म्हणजे राहिलं तर बघा, हे ज्यांनी माझ्याकडे दिलं आहे तेवढं मी त्यांना धरायला लागेल. सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित अगदी संपूर्ण रंगायतन आपल्या ठाणेकरांनी गच्च भरले असे सर्व ठाणेकर बांधव, माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके पत्रकार, या सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा देतो. आणि स्वातंत्र्य दिनाच्या देखील मनापासून सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. खरं म्हणजे आमचा आता इथून आळंदीला कार्यक्रम आहे, मुख्यमंत्री आणि आम्ही सोबत आहोत. मी सांगितलं होतं की संध्याकाळी कार्यक्रम घेतला असता निवांत सगळं कार्यक्रम झाला असता, पण थोडं पुन्हा एकदा आपल्याला तो आजचा जो सांस्कृतिक कार्यक्रम राहिलेला आहे तो बघायचा आहे, ऐकायचा आहे. आणि म्हणून खरं म्हणजे जवळपास वर्षभर नाट्यरसिकांची या ठिकाणी जे काय गडकरी रंगायतांची वाट पाहत होते तो दिवस आज उजाडला. आणि खरं म्हणजे गडकरी पडदा बंद होता, व्यासपीठ सुनं होतं आणि सभागृहात टाळ्यांचा कडकडाट नव्हता, हे आपल्याला अनुभवायला मिळालं. गडकरी कधी सुरू होणार अशी तमाम नाट्यक्रमी आणि श्रोत्यांची अपेक्षा होती, ती आज पूर्ण झाली. 2 घंटा झाल्या होत्या, परंतु 3री घंटा होत नव्हती. अखेरात 3री घंटा झालेली आहे आणि म्हणून याचं लोकार्पण झालं असं मी जाहीर करतो. आणि याचा पडदा अखेर उघडलेला आहे. फक्त आयुक्तांना एवढंच सांगतो, हा पडदा जो आहे हा जुना आपला एक पडदा होता, तो पडदा ते जे कोणी बनवलं होता त्यांना आपण बोलून घ्या आणि तसा पडदा आपल्याला चंद्रकला